अरे पराभव केला तुम्हाला तुमच्या या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं। याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे। महाविकास आघाडीमध्ये सरकार लिकेज सरकार आहे अशी टीका केली केंद्रातल्या महाविकास आघाडीमध्ये लिकेजचं काय केंद्रातलं आणि राज्याचं सरकार आहे लिकेज सरकार आहे अशी टीका केली उद्धव ठाकरे। मग ते 2.5 वर्ष शिकेज होते का सिक मध्ये गेलेले 2.5 वर्ष 2.5 वर्षामध्ये अगदी काय म्हणतो त्याला आपण शिकात गेलेले काय त्याला काय म्हणतो आपण महाविकास आघाडी म्हणजे निरोप कोण कोणाला देईल हे तर येणारा काळ ठरवेल। शेवटी हे जनतेच्या हातात असतं, जनता जनार्दन हे ठरवत असतं। त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे। 2 वर्षात जे केलेली आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं निश्चयाचं हे अधिवेशन आहे। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याच्यावर चर्चा सुरू झाली आहे। संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा